माया तुझी थोर देव तू सदा बरा, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड, बळ दे ग जिव्हाऱ्यात हेच मागण, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड. ये साकड घाली तो गाभाऱ्यात माथा, आभाळावरून राहू दे र कृपा, नमन तुझे मी करीतो र देवा, भरून झरू दे तुझी चर कृपा. हिमतीचं बीज दे भुई तुझ्या दारची, उभं राहू वादळी ना भीती कुणाची. दो 2003 से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए 22वें वर्ष जुहूगांवच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के अध्यक्ष प्रकाश शिंदे द्वारा वाशी में जुहूगांवच्या राजा को इस साल श्रद्धा और भक्ति के साथ विराजमान किया गया है. इस साल मंडल द्वारा अनोखी संकल्पना को साकार करते हुए अथर्ववेद ग्रंथ के 9वें श्लोक में गणपति बप्पा के दिव्य स्वरूप का जो वर्णन है उसी से प्रेरित होकर मंडल ने इस साल सिंधु रूपी गजानन अवतार स्वरूप जुहूगांवच्या राजा को विराजमान किया है. ये संकल्पना भक्तों को शास्त्र, श्रद्धा और संस्कृति की गहराई से जोड़ती है. इस वर्ष गजानन की प्रतिमा की सबसे बड़ी विशेषता यह है कि इसे टिश्यू पेपर से तैयार किया गया है, जो वाशी का पहला टिश्यू पेपर से निर्मित गणराया है. इस साल मंडल द्वारा मंडप का दिखावा भी बेहद अद्भुत रहा है, जिसे ब्रह्मांड और इसरो को समर्पित किया गया है. साथ ही एस्ट्रोनॉट सेल्फी पॉइंट सभी के कौतूहल का इस बार कारण रहा है. प्रकाश शिंदे ने कहा कि राष्ट्र और समाज के निर्माण में इन दोनों का ही योगदान अतुलनीय है और इसी सम्मान के लिए ये अनोखा दिखावा तैयार किया गया है. यंदा मंडळाचे 22वें वर्ष असून गेल्या काही वर्षापासून आपण श्रीची टिश्यू पेपर मूर्तीची स्थापना करत आहोत. श्रीची टिश्यू पेपर मूर्तीची स्थापना ही एक संकल्पना होती काही वर्षाआधी. ही संकल्पना अस्तित्वात आणि सत्यात आणण्यासाठी आम्हाला मूर्तिकार राजेश मयेकर यांची साथ आणि एक विशेष प्रकारची सपोर्ट लाभला. तर तो अस्तित्वात आणण्यात आम्हाला काही वर्ष गेले आणि सध्या तुम्ही बघू शकता की ती आम्ही विचार केलेली संकल्पना आज आपल्या सत्यात आहे. यंदा आपलं गणपती गजानन अवतारामध्ये आहे. ही मूर्ती 9.5 फूट उंचीला आणि रुंदीला 3.5 फूट आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपली श्रींची टिश्यू पेपर मूर्ती 9.5 फूट हाईटला आहे आणि 3.5 फूट रुंदीला आहे. आणि ह्याच्यात एक खास आकर्षण म्हणजे जिथं आपली मूर्ती स्थापना होते तो येणारी वाट ही फक्त 3.8 फुटाची म्हणजे रुंदीची अरुंदी आहे. त्याची साईज म्हणजे 3.8 अरुंद अशी जागा आहे. त्यामधून ती आपली 3.5 फूट पाठ आत येतो. सर्वप्रथम हे फक्त मूर्तिकारांमुळे शक्य झाले कारण की हे जी पाहणी त्यांनी आधीच 7 ते 8 महिना आधी येऊन केलेली आहे. कारण की एवढ्या छोट्याशा वाटचाली रूपात एवढे मोठे गणपती आणणे ते फक्त त्यांच्यामुळे शक्य झाले. कारण की आम्ही विचार केला नव्हता की एवढ्या बारीकशा जागेत की आम्ही इतकी उंच आणि सुंदर मूर्तीची स्थापना करू शकतो. आणि तुम्ही जसं बघू शकता की ही मूर्ती आहे ती 9.8 फुटाची आहे आणि ही मूर्ती रुंदीला 3.5 फुटाची आहे. जुहूगांवच्या राजा का ये 22वां वर्ष एक अद्भुत संदेश लेकर आया है कि गणराया सिर्फ भक्ति और श्रद्धा का ही नहीं बल्कि पर्यावरण, विज्ञान और संस्कृति का भी एक प्रतीक है. आपण बघू शकता की गजानन अवतार मध्ये यंदाचा आपला बाप्पा विराजमान आहे. ही मूर्ती 9 फूट असून आम्ही जेव्हा ही संकल्पना चालू केली की गजानन अवतार करायचं तर आपण बघू शकता की सिंधू रूपीमध्ये बरेच आपण बाप्पा बघतो, पण याचं वर्णन नेमकं काय तर अथर्व शीर्षाच्या 9व्या श्लोकामध्ये याचं वर्णन दिलेलं आहे. तर ते श्लोक पण तुम्ही आमच्या या बॅनरच्या माध्यमातून बघू शकतात. तसेच गणपती स्तोत्राच्या नुसार गणपतीचे 12वे नाव हे गजानन आहे. तर गजानन चं नाव असं आलं की सिंधुराचार्य नावाच्या राक्षसाचा वध करून बाप्पाचं पूर्ण शरीर हे सिंधुरूपी झालं, म्हणून त्याला सिंधुरूपी असं नाव दिलं गेलं आणि गजानन अवतार आपण त्याला म्हणतो.
तर आपण बघू शकतात की आपल्या महाराष्ट्रात श्री सिद्धिविनायक मंदिर झाले, 8 अष्टविनायक झाले, हे सिंधू रूपात आहे. टिश्यू पेपरची मूर्ती ह्याच्यासाठी विराजमान केली की आम्ही जेव्हा मूर्तिकारांकडे बघितलं की टिश्यू पेपरची संकल्पना ही चालू झालेली आहे, तर आम्ही वाशीमध्ये सर्वप्रथम मंडळ आहोत ज्यांनी ही संकल्पना सुरू केलेली आहे. तर ही वजनाला इतकी हलकी आहे की सहजपणे 3 ते 4 जण देखील ही उचलून विसर्जन करू शकतात. आणि जशी आपली घरची मूर्ती 3 वेळा पाण्यात विसर्जन आपण करतो तशी ही होते. दुसरी गोष्ट ही तात्काळ पाण्यामध्ये विसर्जित होते. अगदी 3 ते 4 तासात पूर्ण ही विरघळून जाते, म्हणून पाणीही जास्त याच्यामध्ये दूषित होत नाही. आपण बघू शकता की हे यंदाचा जो देखावा आहे हा ब्रह्मांड आणि इस्रोला समर्पित केलेला आहे. त्याचं कारण असं की इस्रोने आपल्या देशासाठी बरेचसे विक्रम असे केलेले आहेत. त्याची माहिती देखील आम्ही आमच्या मंडळाच्या परिसरात लावलेली आहे. देखील तुम्ही बघू शकतात की ॲस्ट्रॉनॉटचे सेल्फी स्टँड लावले आहेत की लहान मुलं त्यांच्यावर सेल्फी घेऊ शकतात, फोटोज काढू शकतात. आणि वेगवेगळे इथे तुम्ही बघू शकतात की स्पेसशिप्स लावलेले आहेत. सो हा पूर्ण देखावा इस्रोसाठी समर्पित आहे की त्यांनी आपल्या देशासाठी बरंच काही केलेलं आहे. जसं आपण आज इंटरनेट वापरतोय, जे टीव्हीच्या माध्यमातून सगळे न्यूज बघतोय किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्या जवानांना जे काही सहकार्य भेटतं ते इस्रोच्या जे एक्सपेरिमेंट्स होतात, मिशन्स होतात, त्याच्याने आपल्याला त्यांचं खूप सहकार्य होतं. म्हणून आम्हाला अभिमान आहे इस्रोचा. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.